तुम्ही जर इथे वर पाहिलं तर मध्यभागी एक दगड दिसतो ज्याला कीस्टोन असं म्हणतात. कीस्टोनबद्दल बोलायचं झालं तर ग्रीक रोमन वास्तुकलेमध्ये संपूर्ण बांधकामाच्या शेवटी जो दगड लावला जातो त्याला कीस्टोन असं म्हटलं जातं. मागील भागात आपण पाहिलं की हॉर्निमन सर्कल कसे अस्तित्वात आले आणि का उभारण्यात आले. या भागात आपण या सर्कलच्या सभोवताली असलेल्या 17व्या शतकाच्या पूर्वार्धात उदयास आलेल्या व्हिक्टोरियन गॉथिक किंवा गॉथिक रिव्हायवल म्हणजेच गॉथिक पुनरुज्जीवन वास्तुशैलीतील प्रकारात उभारलेल्या वास्तूंविषयी जाणून घेणार आहोत. टाउन हॉलच्या मध्यभागी उभे राहून पाहिल्यास आपल्याला संपूर्ण हॉर्निमन सर्कल दृष्टीस पडते. या सर्कलच्या दोन्ही बाजूला असलेल्या वास्तू आपल्याला इंग्लंडमधील बाथ शहरातील रॉयल क्रिसेंट या भव्य वास्तूची आठवण करून देतात, जी दिसायला ह्याच वास्तूंप्रमाणे पण संपूर्ण अर्धगोलाकार आकारात आहे. आणि पूर्वी जेथे फोर्टच्या 4 दरवाजांपैकी चर्चगेट जिथे होता त्या दिशेला बॉम्बे समाचार, एल्फिन्स्टन बिल्डिंग, ब्रॅडी हाऊस बिल्डिंग, ICP म्हणजेच इंडियन सिटीज प्रॉपर्टीज लिमिटेड व सेंट थॉमस कॅथेड्रल आहे. तसेच सर्कलच्या दोन्ही बाजूला असलेल्या कमानींवर मानवी चेहरे कोरलेले आहेत, ज्यात सर्वात खाली पुरुष, त्याच्या वरच्या मजल्यावरील कमानींवर स्त्रिया व सर्वात वरच्या कमानींवर काही चिन्ह कोरलेली आपल्याला दिसून येतात. हे ग्रीक रोमन शैलीतील कीस्टोन या संकल्पनेचा भाग आहे. तुम्ही जर इथे वर पाहिलं तर मध्यभागी एक दगड दिसतो ज्याला कीस्टोन असं म्हणतात. कीस्टोनबद्दल बोलायचं झालं तर ग्रीक रोमन वास्तुकलेमध्ये संपूर्ण बांधकामाच्या शेवटी जो दगड लावला जातो त्याला कीस्टोन असं म्हटलं जातं. कीस्टोन हा कमानीच्या मध्यभागी व्ही आकारातील दगड असतो जो सर्वात शेवटी लावला जातो. या कीस्टोनमुळे संपूर्ण वास्तू ही मजबूत होते व चिरकाळ टिकते. ह्यावर कोरलेले पुरुष तसेच स्त्रियांचे मानवी चेहरे व चिन्ह हे सजावटीच्या उद्देशाने कोरलेले आहेत. सर्कलच्या मागील बाजूस चर्चगेटच्या दिशेने 3 महत्त्वाच्या इमारती आहेत, ज्यापैकी पहिली आहे एल्फिन्स्टन बिल्डिंग. सुरुवातीला या इमारतीत व्यापारी कंपन्यांची कार्यालये कार्यरत होती, जी व्यावसायिक कार्यालये म्हणून काम करत होती आणि आता ती टाटा ग्रुपचा भाग आहे. या वास्तूची निर्मिती म्युनिसिपल इंजिनियर व आर्किटेक्ट रेन्झी गायसमन वॉल्टन यांनी केली. या इमारतीच्या मध्यभागावर पाहिलं तर आपल्याला 2 चिन्हे कोरलेली दिसतात, ज्यापैकी एक हा वॉल्टन यांचा मोनोग्राम आहे आणि दुसरा रॉयल सफायर आहे. पूर्वीच्या काळी आर्किटेक्ट व इंजिनियर्स त्यांनी उभारलेल्या वास्तूवर आपला मोनोग्राम कोरत असत. मोनोग्राम हे 2 किंवा अधिक अक्षरे किंवा आकृत्या एकमेकांवर ठेवून तयार केलेले एक चिन्ह असते, जे कंपनीच्या आद्याक्षरांना व कंपनीच्या क्षेत्राला अनुसरून बनवले जाते. रॉयल सफायर हे मोनोग्राम सारखेच असते, ज्यात सामान्यतः राजाच्या नावाची किंवा पदवीची आद्याक्षरे असतात, ज्याला इम्पिरियल सफायर असेही म्हणतात. एल्फिन्स्टन बिल्डिंगच्या शेजारीच ब्रॅडी हाऊस नावाची वास्तू आहे, जी WH ब्रॅडी या कंपनीच्या मालकीची आहे. ही वास्तू मुंबईच्या इतिहासाच्या दृष्टीने अधिक महत्त्वपूर्ण आहे, कारण पूर्वी येथे BBCI म्हणजेच बॉम्बे बरोडा व सेंट्रल इंडियन रेल्वे म्हणजेच आत्ताची पश्चिम रेल्वे याचे मुख्यालय होते. तसेच येथील पहिल्या मजल्यावर टाइम्स ऑफ इंडिया ह्या ब्रिटिश काळात सुरू झालेल्या इंग्रजी वृत्तपत्राचे मुख्यालय होते. ब्रॅडी हाऊसच्या शेजारी असलेली वास्तू ही तितकीच महत्त्वाची आहे, कारण पूर्वी या वास्तूमध्ये ब्रिटिश बँक ऑफ मिडल ईस्टचे वास्तव्य होते. नंतरच्या काळात HSBC म्हणजेच हाँगकाँग व शांघाय या बँकेनी ही बँक विकत घेतली व आत्ता ही वास्तू ICP म्हणजेच इंडियन सिटीज प्रॉपर्टीज लिमिटेडच्या मालकीची आहे. या सर्कलचे पूर्वीचे नाव एल्फिन्स्टन सर्कल हे होते व भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याचे नाव बदलून हॉर्निमन सर्कल असे ठेवण्यात आले. रात्री दिव्यांच्या झगमगाटात हे सर्कल आणखीनच सुंदर दिसते.
ब्रिटिश भारतातून जाऊन जरी बराच काळ लोटला असला तरीही आजही या भागात आल्यावर आपल्याला लंडनच्या एखाद्या चौकात फेरफटका मारतोय असाच भास होतो. हॉर्निमन सर्कलबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि मुंबईबद्दल अशीच माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.